शिर्डीमध्ये पोलिसांच्या छाप्यात एका इमारतीत नामांकित कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला। या कारवाईत पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतला असून लाखो रुपयांचा गुटखा साठा हा पोलिसांकडून जप्त करण्यात आला। नांदेडमध्ये इंस्टाग्रामवर काठ्या हातात धरून दहशत पसरवणारी पोस्ट टाकणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली। दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट या तरुणानं टाकली होती, त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करत सोशल मीडियावर माफी मागायला लावली। जालन्यात दुधना नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा करून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर अंबड पोलिसांनी कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, तसंच 55 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। इंदापूरमध्ये गुटख्याच्या तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला। प्रतिबंधित गुटखा विक्री करताना पोलिसांनी एका व्यक्तीला रंगे हात पकडले। या कारवाईत त्याच्याकडून तब्बल 3,90,000हून अधिक किमतीचा गुटखा आणि माल वाहतूक वाहन जप्त करण्यात आले। अमरावतीच्या दर्यापूरमधून 4 किलो गांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करत मुद्देमाल जप्त केलाय। दर्यापूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेचं पथक गस्त घालत असताना यासंबंधी गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच्या आधारे पोलिसांनी खरं तर त्या ठिकाणी वाहनांची तपासणी केली असता हा गांजा आढळून आला।